नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय, शेतकरी ओळखपत्र काढल्यामुळे शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत, हे शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि हे ओळखपत्र काढण्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे आणि जर आपणाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर कुठे जाऊन हा अर्ज आपणाला करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नंबर 1, शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय. शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये शेतकऱ्यांची माहिती जसे की नाव, पत्ता, जमीन आणि इतर तपशील नोंदवले जातात. हे ओळखपत्र शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी मदत करते. शेतकरी ओळखपत्राचे फायदे. सरकारी योजनांचा लाभ. शेतकरी ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, जसे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान. कृषी कर्ज. शेतकरी ओळखपत्राच्या मदतीने बँका आणि वित्तीय संस्था शेतकऱ्यांना सहजपणे कृषी कर्ज देऊ शकतात. पीक विमा. पीक विम्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. जमीन नोंद. शेतकरी ओळखपत्रामुळे जमिनीच्या नोंदी लँड रेकॉर्ड्स सहज उपलब्ध होतात, ज्यामुळे जमीन संबंधित व्यवहार सोपे होतात. अनुदान. शेतकरी ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांना विविध अनुदाने मिळतात, जसे की खत अनुदान, बियाणे अनुदान इत्यादी. तर आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया. आधार कार्ड, जमिनीचे पुरावे उदाहरणार्थ 7/12 उतारा आणि शेतकरी म्हणून नोंदणीचा पुरावा जर असेल तर द्या, नाहीतर आधार कार्ड आणि जमिनीचे पुरावे उदाहरणार्थ 7/12 उतारा हा लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ते पाहूया. नंबर 1, वेबसाईटवर जा. कृषी विभाग वेबसाईट APFR ॲग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्रेशनवर जा. नंबर 2, नवीन खाते तयार करा. जर तुम्ही आधी नोंदणी केलेली नसेल तर क्रिएट न्यू युजर अकाउंट किंवा नवीन खाते तयार करा या पर्यायावरती क्लिक करा. नंबर 3, आधार क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. नंबर 4, OTP पडताळणी. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड प्रविष्ट करून पडताळणी करा. नंबर 5, आवश्यक माहिती भरा. आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ जमिनीचे पुरावे स्कॅन करून अपलोड करा. आणि नंबर 6, E-साईन करा. प्रोसीड टू E-साईनवर व या पर्यायावरती क्लिक करून आधार आधारित E-साईन प्रक्रिया पूर्ण करा. नंबर 7, फॉर्म सबमिट करा. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फॉर्म सबमिट करा. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर तुम्ही सामुदायिक सुविधा केंद्र म्हणजे CSC तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ओळखपत्र मिळवू शकता, किंवा कृषी विभाग कार्यालय तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयात जाऊन देखील माहिती मिळवू शकता आणि अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची फार्मर ID काढू शकता. फार्मर ID काढणे हे अनिवार्य आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपली फार्मर ID काढून घ्या. तर आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.